सोन्या वाघ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय बंटी मशिलकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या विजयी प्रचार सभेला संबोधित करावं. शूटिंग महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंना मानाचा मुद्रा करून भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून या महाराष्ट्राची दशा होत असताना या महाराष्ट्राला दिशा देणारे या महाराष्ट्रातील तमाम तरुण तरुणी आणि आबालवृद्धांनी ज्यांना मराठी हृदय सम्राट म्हणून पदवी दिली ते आदरणीय राजसाहेब ठाकरेंना मानाचा मुद्रा करून आजच्या या विजयी सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि माझे परम मित्र सुशांत भाई आणि या महायुतीच्या वरील विधानसभेतील जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या आणि सहसाच्या रक्ताच्या माझ्या मतदार बंधू भगिनी आणि मातांनो, स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होणाऱ्या बांधवांनो, येणारी 18वी लोकसभेची निवडणूक कशी असेल, कशा पद्धतीची असेल, आपल्याला काय करायचं आहे, येणाऱ्या काळामध्ये या ज्या महायुतीचं निर्माण झालं आणि ज्या हिंदुस्थानाचे सर्वांचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान साहेब त्यांनी सांगितलं आपकी बार काय कळत नाही. ज्यापासून गुढीपाडव्याला आमच्या राजसाहेबांनी बिंदास बेधडक बिनशर्त पाठिंबा दिला त्यापासून या सगळ्या उमेदवारांना कावीळ झाले की काय मिरच्या झुंबल्या त्या कळत नाही. निवडणूक राहिली देशाची. एका बाजूला आपण या दक्षिण मुंबईमध्ये प्रचंड वारसा असणारी एक लोकसभा, परंतु चर्चा होते त्या फक्त मोदी साहेबांना दिलेल्या जाहीर पाठिंब्याची. चर्चा होते त्या विकासाची होत नाहीये. किंबहुना मोदी साहेबांनी जे गेली 10 वर्षांमध्ये जे कार्यक्रम केले, जे कार्य केले, त्यांना कुठेतरी यांच्या मनामध्ये कुठेतरी काळबैरं निर्माण होत चाललेलं आहे. आणि मला खात्री आहे की ह्या सगळ्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे बांधवांनो. आज जी त्यांची युती आहे आणि आम्ही जाहीर पाठिंबा दिल्यानंतर यांच्या पोटात दुखायला लागलाय. हम हा भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं, हम आहा भी भरते तो बदनाम हो जाते, वो कत्ल भी करते तो चर्चा नहीं होती. चर्चा तो होनी चाहिए. आपण सगळ्यांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आज यांनी सांगितलं, सचिननी सांगितलं की काँग्रेस हे जळतं घर आहे. बाबासाहेबांना कधीच लोकसभेमध्ये पाठवून दिलं नाही. ते देणारी ती लोकसभेमध्ये असणारी काँग्रेसवाले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले यांना चालतात. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांनी जे नवनिर्माणाचं स्वप्न बघितलंय, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करेल, या महाराष्ट्राला गतिमान करेल, मराठी बाणा, मराठी नाडा, मराठी अस्मिता काय असते त्या मुंबई महाराष्ट्र देशाला नव्हे तर अख्ख्या जगाला दाखवून देईल. आणि ती ज्या वेळेला पाठिंबा दिल्यानंतर यांच्या पोटात दुखायला लागलं. म्हणून माझा त्यांना सवाल आहे की ज्या विष्णू भागवताला आम्ही सर्वांनी मारलं, यावेळेला इथं राजेश कुसरे आहेत, संजय नाईक आहे, संजय दामदार आहेत, संतोष धुरी आहेत, आमच्या बरोबरचे अनेक आमच्या ताई बसले, आम्ही सर्व मूळचे शिवसैनिक. आम्ही नेहमी सांगतो चव्हाण साहेब, आमचं पक्षांतर झालेलं आहे, रक्तांतर झालेलं नाही. आजही त्या शिवसेना प्रमुखांचं रक्त आमच्या अंगामध्ये सळसळत आहे. आणि खऱ्या अर्थाने जी खरी शिवसेना ती या ठिकाणी बसलेले राजेश कुसरे साहेब जे माजी नगरसेवक आहेत ते देखील काल परवापर्यंत आलेले आहेत. आणि म्हणून ज्यांना माफीवीर म्हणून बोलतात, यांना लाज वाटत नाही की ज्या विष्णू भागवताला आम्ही लोकांनी मारलं, बाळा नांदगावकर पासून आशिष चेंबूरकर पासून इथे बसलेल्या सर्व लोकांना 307 सारखा भयानक कलम लावला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. मला त्यांना सवाल आहे की ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 50 वर्षाची 2 जन्मठेप भोगली,
तुझं साठी जनन ते मरण, तुझं विन मरण ते जनन. ज्या राष्ट्रामध्ये, ज्या राज्यामध्ये जिथे स्वातंत्र्य नाहीये त्या राष्ट्रामध्ये जगणं पण मरण्यासारखं आहे. आणि त्यांना माफीवीर, माफी मागणे वाले, तो शहीदादा आहे, तो माफीवीर म्हणून बोलतो. यांना लाजा वाटत नाही, म्हणून या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधली पाहिजे. त्यावेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या वेळेला तुरुंगात ठेवलं, डेंजरस कैदी म्हणून त्यांना एकमेव बिल्ला मिळाला होता. 2-2 टाळे त्यांना 2-2 खिडक्यामध्ये लावलेलं होतं. त्यावेळेला त्यांना दंडाबिडीपासून खडाबिडीपर्यंत सगळ्या त्यांना यातना देत होत्या. परंतु आपण राजकीय कैदी, आपण सगळ्यांनी जेल भोगलेला आहे, लॉकअप बघितलेला आहे. त्याला एक त्या तुरुंग जो कैदी असतो, राजकैदी, त्याला मान्यता असते की मला जे काय हवंय ते द्यायची. त्यावेळेला ते जे केलं होतं ते काय म्हणतात त्याला, ते याचना केली नव्हती सावरकरांनी, याचिका केली होती. आणि ते आपण आता जी कोर्टात करतो त्यावेळेला ते जेलरला करत होते. आणि म्हणून बाबांनो, तुम्हाला माझा प्रश्न आहे की आज म्हणताय की मोदी साहेबांनी काय केलं. तुम्हाला कल्पना नसेल की काल परवापर्यंत आपण देश विदेशात जात होतो, आपले नातेवाईक जात होते, भाऊ जात होते. त्यावेळेला गरिबांचा देश म्हणून, देशातून आलेला हा भारतवासी म्हणून बोलत होते. मला सांगायला अभिमान वाटतो की ज्या ज्या वेळेला देश विदेशात लोक जातात आणि आम्हाला भेटतात त्यावेळेला सांगतात की आमची मान ताठ मानेने होते की या मोदी साहेबांच्या देशातून, हिंदुस्थानातून आलेले आहोत. आज आपली देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती काल परवापर्यंत 2 ट्रिलियन पर्यंत होती, आज 3.5 ट्रिलियन झालेली आहे. आणि अमेरिकेची जी आहे इकॉनॉमी ती 8.5% आहे. आणि म्हणून मोदी साहेब म्हणतात की येणाऱ्या दिवसामध्ये, येणाऱ्या काळामध्ये आपण महासत्ता होणार आहोत. देशातली 5वी महासत्ता होणार आहे की ह्याच्यासाठी की गेल्या 5 ते 10 वर्षांनी आपण देखील 5.5-6% जाणार आहोत. म्हणून बांधवांनो, तुम्हाला माझी विनंती करण्यासाठी आलेलो आहे की जी यामिनी यशवंत जाधव, यशवंत भाऊ, तिच्या नावातच यशवंत आहे. 1,00,000% नाही, 1000% सांगतो की तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमची बहीण आहे, 5 पांडवांची बहीण आहे. मी मागे देखील सांगितलं मागच्या बागेत कुलाबाच्या सभेमध्ये की आम्ही आज ही 5 युती आहे, 5 जणांची युती आहे. ते 5 पांडवांची एक बहीण यामिनीताई जाधव, तिला संसदेच्या उंबरठ्यावर बांधवांना पाठवायसाठी आज आपल्या तुम्हाला आणि आम्हाला कटिबद्ध व्हायचं आहे. आपल्याला इथे शपथ घ्यायची आहे की आजपर्यंत जयवंतीबेन मेहताच्या नंतर या दक्षिण मुंबईला कोणी महिला मिळाली नाही. आणि महिला सक्षमीकरण, महिला काय असते त्याचा जिवंत उदाहरण म्हणजे शिवसेनेच्या यामिनीताई जाधव. महानगरपालिकेमध्ये महापालिका गाजवलेली आहे. 3.5 तास, जवळजवळ 3.5 तास की 10-12 तास अर्थव्यवस्थेवर भाषण करत होत्या. डबल ग्रॅज्युएट असलेली तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी बहीण, तिला आपल्याला शपथ घ्यायची आहे की आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि एक सध्या तुम्हाला कल्पना असेल, आता एक टिटवी जी आहे अक्काबाई, ती सारखी टिव करत राहते, उठसूट राजसाहेबांवर बोलते. याद राखा, तिला मी सांगतो की ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे. एवढ्या मिरच्या लागल्यात. मला सांगायला अभिमान वाटतो, चव्हाण साहेब फक्त एक टीजर दाखवला, एक टीजर. दिवसभराच्या 3 दिवसापासून एकच भाषण करते. उमेदवार विचारतात, अरे बाबा आमच्याबद्दल काहीतरी बोल, अरे आमच्याबद्दल काहीतरी सांग. काही नाही, ते ऍक्टर आहे ती मारमोठी. सुसल्याबाई ती, सुसल्याबाई. तिला याद राखा, राजसाहेब या महाराष्ट्राचे आदरणीय व्यक्तिमत्व आहे. स्वतःच्या जीवावर पक्ष काढलेला आहे, दुसऱ्यांच्या पक्षात, दुसऱ्यांच्या वरातीत नाचणारे तुम्ही आहात. राजसाहेब नाही, या महाराष्ट्रातील, या दक्षिण मुंबईतील कुठलीही जनता या 5 पक्षाच्या युतीच्या कुठल्याही नेत्याबद्दल बोलली तर याद राखा, गाठ आमच्याशी आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना भाऊ म्हणून विनंती करायला आलेलो आहे की आज जे प्रोपगंडा केलेला आहे की सगळे सांगतात की येणारं संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे. अरे संविधान बदलायचं असेल त्या नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं, जब तक सूरज चांद रहेगा बाबासाहेब आपका नाम रहेगा. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही. आणि त्याच्यानंतर सगळी भाषा बदलली. आणि संविधान काय असतं, संविधान बदलायचं असेल तर तुम्हाला कल्पना नसेल की त्याचा ढाचा बदलायचा असेल तर त्याला खूप मोठे प्रयत्न करावे लागतात. परंतु आपल्याला कुठेतरी गुमराह केलं जातंय, कुठेतरी बाबासाहेबांच्या नावाने कुठेतरी या संविधानाला धक्का लावणार आहे, एक हुकुमशाही निर्माण होणार म्हणून अशा पद्धतीचे अवयव उठवले जात आहेत. परंतु अशा कुठल्याही भूलतापाला बळी न पडता येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड आणि प्रचंड बहुमताने आज आम्हाला सांगायला अभिमान वाटतो सुशांत
की गेली 18 वर्ष या धनुष्यबाणावर आम्ही वाट बघत होतो, कधी त्या धनुष्यबाणाचं बटन दाबतोय. या महाराष्ट्रातील तमाम मराठी जनता, महाराष्ट्राचे राजसाहेबांवर प्रेम करणारी सगळी जनता, महाराष्ट्र सैनिक ज्या दिवसाची वाट बघत आहे तो दिवस आलेला आहे. आणि तो दिवस सगळ्यात महत्वाचा म्हणजे 20 तारखेला सर्व महाराष्ट्र सैनिकांनी, तमाम मराठी बांधवांनी या धनुष्यबाणाचं बटन दाबून, त्याची जी कळ दाबून विरोधकांच्या पोटात कळ होईल आणि प्रचंड बहुमताने माझ्या बहिणीला तुम्ही निवडून द्याल अशी आशा बाळगून तुर्तास इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंटीजी. दलित पॅंथरचे सन्माननीय